हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 7 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 48. क्वेश्चन नंबर 1 आहे. इन द फिगर्स बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. जी गिव्हन फिगर आहे यामध्ये काही व्हॅल्यूज गिव्हन आहे आणि इथे आपल्याला एक्स व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फिगरचं नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला हा एक ट्रायंगल दिसतो आणि राईट अँगल ट्रायंगल दिसतो. असं साइन आहे म्हणून आपण हे डिनोट करू शकतो की राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलची अपोजिट साइड ही हायपोटेनस असते, म्हणजे ह्या ट्रायंगलमध्ये LN ही हायपोटेनस आहे आणि हायपोटेनस आपल्याला एक्स आहे दिलेली, आपल्याला एक्स फाइंड करायचा आहे. ओके, सो इथे आपण पायथागोरस थेरम यूज करून ही एक्स फाइंड करू शकतो. ओके, सो आता एक्स फाइंड करायचा आहे तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. ओके, हायपोटेनियसचा जर आपण स्क्वेअर काढला तर दोन्हीही साइडच्या स्क्वेअरच्या ॲडिशनच्या इक्वल असतो. ओके, सो इथे आपण राईट करू LMN हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बघा इथे इन राईट अँगल ट्रायंगल LMN ह्या ट्रायंगलमध्ये अँगल M हा 90 डिग्रीचा आहे म्हणून आपण इथे राईट करून घेतलेला आहे. आता 90 डिग्रीचा जो M आहे Mच्या अपोजिट साइड LN ही हायपोटेनस आहे, हे राईट करून घेणार आहे. ओके, आता आपल्याला हे समजलेलं आहे की हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि यामध्ये हायपोटेनस आहे, तर आपण इथे पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. सो देअरफॉर बाय पायथागोरस थेरम हायपोटेनियसचा स्क्वेअर काढल्यानंतर दोन साइडचा जो स्क्वेअर काढून त्यांची ॲडिशन हायपोटेनियसच्या स्क्वेअरच्या इक्वल असते. सो इथे फॉर्म्युला राईट करून घेऊ. ओके, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. यामध्ये हायपोटेनियस LN आहे, LN स्क्वेअर इज इक्वल टू LM प्लस MN स्क्वेअर. आधी तुम्ही ही साइड लिहिली इकडे, ही साइड इकडे लिहिली तरीही काही फरक पडत नाही, आन्सर हे सेमच येणार आहे. ओके, LN व्हॅल्यू किती आहे x, सो x स्क्वेअर. LM व्हॅल्यू 7 आहे, सो 7 स्क्वेअर प्लस MN व्हॅल्यू 24 स्क्वेअर. आता इथे आपल्याला 7 आणि 24 चे स्क्वेअर राईट करून घ्यायचे आहे. x स्क्वेअर इज इक्वल टू 7 7 जार 49 प्लस इथे 24चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. ओके, सो 24चा स्क्वेअर फाइंड करताना तुम्ही रफ नोटबुकवरती करायचा आहे, एक रफ पेज घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यावरती 24चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. मी इथे करते, इथे साईडला करते, बट तुम्ही रफ पेजवरच सॉल्व करायचं आहे. ओके, 24 मल्टिप्लाय 24, 4 4 जार 16, इथे कॅरी 1 येणार. 4 2 जार 8, 8 प्लस 1 9, 2 4 जार 8, 2 2 जार 4, ॲडिशन करून घेऊ. 6 येणार इथे. 9 प्लस 8 17, कॅरी 1, 1 प्लस 4 5 येणार, म्हणजे टोटल आपल्याला स्क्वेअर मिळालेला आहे 576. आता इथे ह्या दोन्ही नंबरची ॲडिशन करून घ्यायची आहे. 6 प्लस 9 15, 5 इथे कॅरी 1, 4 प्लस 7 11 प्लस 1 12, कॅरी 1, आणि इथे 1 प्लस 5 6, इकडे x स्क्वेअर. ओके, आता इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे आहे, बट इथे एक्स स्क्वेअर आलेला आहे, ह्यासाठी आपल्याला हा स्क्वेअर इथे काढून टाकायचा आहे. तर आपण रूट घेणार आहे बोथ साइड. सो इथे राईट करू टेकिंग रूट ऑन बोथ साइड. ओके, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 625, एक्स स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल होऊन जातो. 625 हा 25चा स्क्वेअर आहे. x इज इक्वल टू 25. सो आपल्याला हायपोटेनियस x व्हॅल्यू 25 मिळाली. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. यामध्ये जी गिवन फिगर आहे ही पण आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेली आहे.
ओके. सो राईट अँगल ट्रायंगल कशावरून आपण कन्फर्म करत असतो, ज्या फिगरमध्ये ह्या प्रकारचं साईन असतं तो म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो इथे पण आपण हायपोटेनियस फॉर्म्युला यूज करून फाइंड करू शकतो. ओके. इन राईट अँगल ट्रायंगल क्यू पी आर, क्यू हा 90 डिग्रीचा आहे. सो आता हायपोटेनस असणार आहे पी आर. ओके. सो इथे आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय असतं, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. सो हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. ओके. आता इथे हायपोटेनियस कोण आहे, पी आर. सो आपण इथे राईट करणार पी आर स्क्वेअर प्लस इज इक्वल टू, बघा इथे क्यू पी आहे, क्यू आर आहे. क्यू पी आधी राईट करू किंवा क्यू आर आधी राईट करू, कोणतीही साईड तुम्ही आधी राईट केली तरीही आन्सर इक्वलच येणार आहे. क्यू पी स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहे. पी आर आहे 41 स्क्वेअर इज इक्वल टू क्यू पी आहे 9 स्क्वेअर प्लस क्यू आर आहे एक्स, सो एक्स स्क्वेअर. ओके. बघा 41चा स्क्वेअर आपल्याला इथे फाइंड करायचा आहे. तुम्ही 41 मल्टिप्लाय 41 करून बघायचा आहे. 1681 हा स्क्वेअर येतो. ओके. इथे 9चा स्क्वेअर 9 इंटू 9 81 प्लस इथे एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअरच येणार आहे. इथे मी राईट करून घेतलेला आहे. 81 या साईडला प्लस आहे, अपोजिट साईडला शिफ्ट केला तर इथे मायनस येणार आणि एक्स स्क्वेअर आपण ॲज इट इज घेतला. आता आपल्याला 1681 मायनस 81 करायचं आहे, तर इथे 1600 व्हॅल्यू राहणार आहे आणि एक्स स्क्वेअर ॲज इट इज. बघा आता इथे आपल्याला हा एक्स स्क्वेअर नको, फक्त आपल्याला एक्स व्हॅल्यू फाइंड करायची आहे ना, तर इथे आपण रूट घेऊन हा एक्स कॅन्सल करणार. सो मी राईट केले इथे टेकिंग रूट ऑन बोथ साईड. सो 1600 अंडर रूट केला आणि एक्स स्क्वेअर पण अंडर रूटमध्ये घेतलेला आहे. एक्स स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल होत असतो. सो इथे फक्त ही व्हॅल्यू राहणार आहे. तर 1600 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे आपल्याला बघायचं. तर हा 40चा स्क्वेअर आहे. सो इथे फक्त एक्स रिमेनिंग आहे. सो 40 इज इक्वल टू एक्स, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 40. ओके. नेक्स्ट आहे थर्ड एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये पण आपल्याला राईट अँगल दिलेला आहे. ह्या ट्रायंगलमध्ये डी हा अँगल राईट अँगल आहे. राईट अँगलची अपोजिट साईड हायपोटेनियस असते, म्हणून ई एफ ही पण हायपोटेनियस आहे. सो इथे पण आपल्याला एक्स व्हॅल्यू फाइंड करायची आहे, तर सेम ॲज इट इज आपण पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे. ओके. इन राईट अँगल ट्रायंगल ई डी एफ, डी अँगल 90 डिग्रीचा आहे, राईट केला आपण. आता हायपोटेनियस साईड कोणती आहे, ई एफ, हे पण राईट करून घेणार आहे. ओके. आता पायथागोरस थेरम आपण यूज करणार. सो बाय पायथागोरस थेरम. ओके. पायथागोरस थेरम काय आहे, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. हायपोटेनियस स्क्वेअर. सो यामध्ये हायपोटेनियस ई एफ आहे, तर इथे राईट करू ई एफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड घेणार आपण ई डी, किंवा तुम्ही डी ई ही पण आधी राईट करू शकतो आपण ना, डी एफ स्क्वेअर प्लस डी ई स्क्वेअर. ई एफ ही 17 दिलेली आहे, सो 17 स्क्वेअर इज इक्वल टू डी एफ ही 8 दिलेली आहे, 8 स्क्वेअर, आणि डी ई एक्स दिलेली आहे, सो एक्स स्क्वेअर. ओके. आता इथे आपल्याला ह्या व्हॅल्यूजचे स्क्वेअर फाइंड करून घ्यायचे आहे. इथे 17 स्क्वेअर आहे. 17चा स्क्वेअर होतो 289. तुम्ही रफ पेजवरती हा स्क्वेअर काढून बघायचा आहे, मल्टिप्लाय करायची आहे. 17 मल्टिप्लाय 17 289 हा स्क्वेअर येतो. इज इक्वल टू 8चा स्क्वेअर 8 8 4 64
प्लस एक्स स्क्वेअर येणार एक्स स्क्वेअर. आता इथे एक्स स्क्वेअर जो आहे ह्याला सोबत 64 आहे. 64 आपल्याला अपोजिट साईडला नंबरकडे शिफ्ट करायचा आहे. तर इथे प्लस आहे तर इथे गेल्यानंतर तो मायनस होईल. -64 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. 289 मायनस 64 जर आपण केलं तर आपल्याला नंबर मिळतो 225 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. 225 आहे, एक्स स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर आपल्याला नको, फक्त आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे. तर टेकिंग रूट ऑन बोथ साइड राईट करू. ओके, 225 अंडर रूट इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर आणि रूट हे कॅन्सल झालेत. आता 225 हा नंबर कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? हा आहे 15चा स्क्वेअर. ओके, 15चा स्क्वेअर आहे 225 आणि इथे आला एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 15. क्वेश्चन नंबर सेकंड आहे इन द राईट अँगल ट्रायंगल PQR angle P is equal to 90 degree if length PQ is equal to 24 and length PR is equal to 10 centimeter. Find the length of segment QR. ओके, आता या ठिकाणी आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. तर मी इथे अशी फिगर एक ड्रॉ करून घेतलेली आहे. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे तर इथे आपण शो करू राईट अँगल ट्रायंगल. सो इथे आपल्याला P इज इक्वल टू 90 डिग्री गिव्हन आहे तर आपण इथे P राईट करणार. ओके, आता नेक्स्ट आपल्याला PQ इज इक्वल टू 24 सांगितलेली आहे आणि PR ही 10 सांगितलेली आहे. ओके, बघा आता इथे PQ 24 दिलेली आहे आपल्याला. सो इथे P आहे तर इथे आपण Q राईट केला तर ही साईड होणार आहे 24. बट ही साईड छोटी साईड आहे ॲज कम्पेअर टू ह्या दोन साईडमध्ये. सो आपल्याला 24 साईड ही ग्रेटर साईडला 24 सेंटीमीटर द्यावं लागेल ना, म्हणून इथे आपण राईट करणार Q म्हणजेच PQ ही साईड येणार आहे 24 सेंटीमीटर. नेक्स्ट आता PR दिलेली आहे 10 सेंटीमीटर. इथे आपण राईट करू R आणि इथे 10 सेंटीमीटर राईट करणार आहे. सो यावरून आपल्याला असं समजतंय की राईट अँगल Pच्या अपोजिट साईडची लेंथ ही हायपोटेनस आहे QR. सो QR आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, QR इथे सांगितलेली आहे फाइंड करायला. सो QR ही लाईन आहे तर फाइंड करायची आहे ही साईड. सो याला आपण X कन्सिडर करणार. ओके, सो जे गिव्हन व्हॅल्यूज आहे ते आपण इथे राईट करून घेणार आहे. ओके, इन ट्रायंगल PQR अँगल P हा 90 डिग्रीचा आहे. इथे आपण राईट केलेला आहे. सेगमेंट QR ही हायपोटेन्यूस आहे ह्या गिव्हन ट्रायंगलची. आता इथे आपण बाय पायथागोरस थेरम अप्लाय करून ही QR साईड आपण फाइंड करू शकतो. ओके, बाय पायथागोरस थेरम काय आहे? पायथागोरस थेरम हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथे राईट केलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट इथे साईड अप्लाय करू शकता. ओके, डायरेक्ट इथे हे न लिहिता डायरेक्ट साईड तुम्ही अप्लाय करू शकता. मी हे तुम्हाला समजण्यासाठी एक स्टेप राईट केलेली आहे. सो इथे हायपोटेन्यूस कोण आहे? QR. QR स्क्वेअर इज इक्वल टू साईड घेऊ आपण R P स्क्वेअर प्लस QP स्क्वेअर. ओके, तुम्ही कोणतीही दोनपैकी एक साईड आधी मागे पुढे राईट केली तरीही काही हरकत नाही. QR इथे आपल्याला X आहे म्हणजे फाइंड करायचा आहे QR. RP ही 10 सेंटीमीटर आहे 10 स्क्वेअर. QP 24 स्क्वेअर. ओके, एक्सचा स्क्वेअर इथे एक्स स्क्वेअर येणार आहे 10चा स्क्वेअर आहे 100 प्लस. आता तुम्हाला रफ पेजवरती 24चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. 24 मल्टिप्लाय बाय 24 करून बघायचा आहे तर येणार आहे 576. नेक्स्ट आता इथे एक्स स्क्वेअर ॲज इट इज इथे आपण ॲडिशन करून घेणार आहे. 576 प्लस 100 676. ओके, इथे एक्स स्क्वेअर आहे आपल्याला फाइंड करायचा आहे एक्स. हा एक्स स्क्वेअर काढण्यासाठी आपण रूट अप्लाय करणार. सो आता इथे एक्स स्क्वेअरला पण आपल्याला अंडर रूट घ्यायचा आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 676. स्क्वेअरसोबत हा रूट कॅन्सल होणार आहे आणि इथे फक्त एक्स व्हॅल्यू राहणार आहे. 676 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? तर हा आहे 26चा स्क्वेअर.
ओके. सो x इज इक्वल टू 26 व्हॅल्यू मिळालेली आहे. x हा काय आहे, हायपोटेनस आहे. सो देअरफॉर लेंथ QR इज इक्वल टू 26 सेंटीमीटर. ओके. द लेंथ ऑफ सेगमेंट QR इज इक्वल टू 26 सेंटीमीटर मिळालेली आहे. नेक्स्ट आहे थर्ड एक्झाम्पल. इन द राईट अँगल ट्रायंगल LMN अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. इफ लेंथ LM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर अँड LN इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MN. इथे मी एक ट्रायंगल ड्रॉ करून घेतला आहे आणि त्यांना व्हॅल्यूज पण दिलेले आहे. बघा इथे M हा 90 डिग्री आहे. सो इथे मी M राईट करून घेतलेला आहे की 90 डिग्री आहे. ओके. इथे LM 12 सेंटीमीटर आणि LN 20 सेंटीमीटर आहे. सो 20 सेंटीमीटर ग्रेटर आहे. सो जी ग्रेटर दिसणारी लेंथ आहे तिला मी 20 सेंटीमीटर दिलेला आहे आणि 12 सेंटीमीटर जी स्मॉलर दिसणारी लेंथ आहे तिला दिलेला आहे. ओके. सो जे गिव्हन आता आहे आपल्याला दिलेलं ते इथे राईट करून घेणार आहे आपण. इन ट्रायंगल LMN M 90 डिग्री गिव्हन आहे. सेगमेंट LN ही हायपोटेनियस आहे. बिकॉज राईट अँगल ट्रायंगलची अपोजिट साईड ही हायपोटेनियस असते म्हणून LN ही हायपोटेनियस आहे. आता इथे आपण पायथागोरस थेरम यूज करून ही LM व्हॅल्यू फाइंड करून घेणार आहे. ओके. सो देअरफॉर पायथागोरस थेरम काय आहे, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. इथे मी राईट करून घेतलेला आहे. हायपोटेनियस काय आहे, LN घेतला. साईड तुम्ही कोणतीही एक आधी घेतली तरी चालेल. ह्या साईड मागे पुढे राईट केला तरीही काही हरकत नाही. LM स्क्वेअर आणि MN स्क्वेअर इथे साईड राईट करून घेतलेले आहे. आता इथे आपण व्हॅल्यूज पुटअप करू. LN आपल्याला 20 सेंटीमीटर दिलेली आहे म्हणून 20 स्क्वेअर इज इक्वल टू LM ही 12 आहे. सो 12 स्क्वेअर प्लस ही साईड आपल्याला गिव्हन नाही म्हणून ही साईड आपण ॲज इट इज MN राईट करणार. आता इथे स्क्वेअर राईट करून घ्यायचे आहे. 20चा स्क्वेअर हा 400 होतो. तुम्ही 20 मल्टिप्लाय 20 करून बघायचा आहे. 12चा स्क्वेअर 144 प्लस लेंथ MN स्क्वेअर. आता हा 144 आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. तर इथे 400 मायनस 144 इज इक्वल टू लेंथ MN स्क्वेअर. बिकॉज इथे हा प्लस आहे. अपोजिट साईडला गेल्यानंतर तो काय होणार, मायनस होणार. ओके. सो 400 मायनस 144, 400 मायनस 144 256 हे आन्सर येत आहे आणि लेंथ MN स्क्वेअर. ओके. आता इथे स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आपल्याला नको तर आपण काय करणार, इथे रूट घेणार. सो टेकिंग रूट ऑन बोथ साइड, अंडर रूट 256 इज इक्वल टू अंडर रूट लेंथ MN स्क्वेअर. स्क्वेअर आणि रूट हे कॅन्सल होऊन जातील. इथे 256 आहे. 256 हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर हा 16चा स्क्वेअर आहे. इज इक्वल टू लेंथ MN. ओके. देअरफॉर लेंथ MN is equal to 16 centimeter. Therefore, the length of segment MN is 16 centimeter. Okay. Example number 4 आहे. The top of a ladder of length 15 meter reaches a window 9 meter above the ground. What is the distance between the base of the wall and that of the ladder? बघा इथे एक विंडो आहे, ती ग्राउंड पासून 9 मीटर इतकी अबो आहे, वरती आहे. ओके. आणि तिथे ही 15 सेंटीमीटर अशी लॅडर लावलेली आहे विंडोला. तर ह्या डायग्रामवरून आपण ऑब्झर्वेशन करून घेऊ व्यवस्थित. बघा आता इथे हे ग्राउंड आहे AB. तर AB पासून इथून इथपर्यंत ही विंडो आहे 9 मीटर, जी की 9 मीटर आहे अबो द ग्राउंड. ओके. आणि इथे आपण अशी अरेंजमेंट केलेली आहे लॅडरची. सो लॅडर
ग्राउंड पासून तर विंडो पर्यंत 15 मीटर इतकी लेंथ आहे. ओके, सो ए काय आहे, फूट ऑफ द लॅडर, हे लॅडरचं फूट आहे. बी आहे बेस ऑफ द वॉल, वॉलचा बेस आहे बी, आणि सी आहे विंडो. ओके, अंडरस्टँड. नेक्स्ट आता आपण 1 बाय 1 सॉल्व करू. तर इथे आपल्याला कळतं की राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. ओके, इथे आपल्याला लॅडर दिसत आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल जर ॲझ्युम केला तर हा राईट अँगल ट्रायंगलच्या अपोजिट साईडचा हायपोटेनियस आहे. सो हायपोटेनियस गिव्हन आहे, आणि इथे आपल्याला वन साईड पण गिव्हन आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, डिस्टन्स बिटवीन वॉल अँड फूट ऑफ द लॅडर, म्हणजे लॅडर आणि वॉल या दोघांमधील किती डिस्टन्स आहे. सो आपल्याला वन साईड ही फाइंड करायची आहे. सो आपण पायथागोरस थेरम यूज करून ही वन साईड फाइंड करून घेऊ. ओके, बघा, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जी गिव्हन इन्फॉर्मेशन आहे ती राईट करायची असते. BC इज द वॉल. ओके, BC ही वॉल आहे. सो देअरफॉर लेंथ BC इज इक्वल टू 9 मीटर. ओके, अँड AC, द लॅडर आहे AC, देअरफॉर AC लेंथ किती आहे, 15 मीटर. सो लेंथ AC इज इक्वल टू 15 मीटर. ओके, C इज द विंडो. नेक्स्ट आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, बॉटम ऑफ द लॅडर टू द वॉल, बेस ऑफ द वॉल, इथून इथपर्यंत डिस्टन्स फाइंड करायचं आहे. सो वी हॅव टू फाइंड लेंथ AB. ओके, सो आपण AB लेंथ ही x कन्सिडर केलेली आहे. देअरफॉर लेट लेंथ AB बी x मीटर. आता इथे आपल्याला वन साईड दिलेली आहे आणि हायपोटेनियस दिलेला आहे. पायथागोरस थेरम अप्लाय करून आपण अदर साईड इझिली फाइंड करू शकतो. बाय पायथागोरस थेरम फॉर्म्युला काय आहे, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. हायपोटेनियस काय आहे इथे, AC. ओके, सो लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AB स्क्वेअर प्लस लेंथ BC स्क्वेअर. ओके, इथे AC स्क्वेअर हायपोटेनियस आहे, AB 1 लेंथ आणि सेकंड लेंथ आहे BC. सो नेक्स्ट आता इथे आपण व्हॅल्यू पुटअप करून घेऊया. AC ही आहे 15 मीटर, 15 स्क्वेअर. AB x कन्सिडर केलेली आहे म्हणून x स्क्वेअर राईट करू. BC 9 मीटर गिव्हन आहे. 15चा स्क्वेअर इथे येतो 225 इज इक्वल टू x स्क्वेअर येणार आहे x स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर 9 9 जार 81. ओके, आता बघा इथे एक्सच्या सोबत हा 81 नंबर आहे. सो 81 नंबर आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचा असतो. तर इथे प्लस आहे तर अपोजिट साईडला तो मायनस होणार. इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. 225 मायनस 81 144 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. मायनस करून बघायची आहे. इथे 144 आहे, एक्स स्क्वेअर आहे. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे आहे म्हणून आपण इथे टेकिंग रूट ऑन बोथ साईड राईट करू. ओके, सो अंडर रूट 144 इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर आणि रूट हे कॅन्सल होऊन जातील. रिमेनिंग आहे 144. सो इथे 144 हा 12चा स्क्वेअर आहे म्हणून आपण इथे 12 राईट करू आणि इथे एक्स म्हणजे एक्स व्हॅल्यू आपल्याला 12 मीटर फाइंड झालेली आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 12 मीटर. ओके, सो आता नेक्स्ट इथे आपल्याला फायनल आन्सर राईट करायचा आहे. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द फूट ऑफ द लॅडर
and the base of the wall is 12 meter. ओके, आय होप तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स व्यवस्थित अंडरस्टँड झाले असतील. जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.